शिजवण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत आणि कुठली कुठली भांडी आपण स्वयंपाकासाठी वापरू शकतो की ज्यांचा आपल्या आरोग्यावरती चांगला परिणाम आहे. अं? तर त्या भांड्यांचा आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. आधी अन्न शिजवण्याच्या पद्धती बघू, कारण अन्न शिजवण्याच्या पद्धती पण भरपूर आहेत. तर फार पूर्वी काय होतं, आपण जेव्हा आदिवासी प्रकारात होतो किंवा आपण आदिवासी, तेव्हा आपल्याकडे अग्नीचा शोध अजून लागलेला नव्हता. तेव्हा आपण जे काही आहे ते सगळं कच्च्या स्वरूपात खायचं. पण जसं जसं अग्नीचा शोध लागला तस तसं मानव काय करायला लागला की अन्न शिजवून खाऊ लागला. आणि हळूहळू ही अन्न शिजवण्याची जी काही कला आहे ती माणसाने काय केली की म्हणजे आत्मसात केली. तर मग जसं जसं हे अजून इव्हॉल्युएशन होत गेलं, प्रगती होत गेली, तशा अन्न शिजवण्याच्या नवीन नवीन पद्धती काय झाल्या की उपयोगात आणल्या जाऊ लागल्या. मग आता त्याची डेफिनेशन काय आहे, अन्न शिजवणे म्हणजे किंवा अन्न शिजवण्याच्या पद्धती ज्या आपण बघणार आहोत, तर त्याची डेफिनेशन किंवा व्याख्या काय आहे की अन्न शिजवणे म्हणजे काय, अन्न पदार्थ अधिक ग्राह्य होण्यासाठी उष्णतेचा वापर करायचा आहे आपल्याला आणि त्यात स्वीकारणीय आणि पचनीय बदल घडवून आणायचे आहेत. म्हणजे जे शरीराला आत्मसात होणार आहेत असे बदल आणि पचनासाठी सहज सोपे आणि सुलभ जाणारे बदल अन्नामध्ये घडवून आणणे. कळलं का? अन्न शिजवणं का गरजेचं आहे, तर अन्न पदार्थ अधिक ग्राह्य होण्यासाठी, म्हणजे त्याचं ऍब्झॉर्प्शन चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि उष्णतेचा वापर करून आपण काय करतो की त्यात काही आपल्या शरीराला आत्मसात होण्यासारखे किंवा स्वीकारण्यासारखे आणि पचनाला सहज सोपं सुलभ जाण्यासारखे बदल आपण काय करतो, घडवून आणणे. म्हणजेच काय आहे, अन्न शिजवण्याची किंवा पद्धतीची ही व्याख्या आहे. तर आता अन्न शिजवण्याच्या पद्धतीमध्ये कला आणि विज्ञान म्हणजे तुमचं आर्ट पण आहे, एक प्रकारचं स्किल पण आहे आणि दुसरं म्हणजे सायंटिफिक पण, सायन्स पण आहे. तर ह्या दोन्ही गोष्टींचा काय असतो, समन्वय साधला जाणं आवश्यक असतो. तुमच्या कुठल्या पण भाजीला जर फोडणी व्यवस्थित प्रमाणात बसली तर ती पण एक कला आहे की तेल एकदम व्यवस्थित गरम तापमानाला गरम होणे, त्याच्यानंतर मग ते मोहरी उडल्यानंतरच जिरे टाकणे, कारण जिरे आधी टाकले तर जळायची शक्यता दाट असते. मोहरी उडल्यानंतर मग जिरे टाकणे आणि मग त्याच्यामध्ये मग मिरची, कांदा, तुम्ही काय आलं लसूण टाकता, मग त्याचा पिंकसर रंग येणे. म्हणजे ही एक प्रकारचं सायन्स पण आहे की तेल ठराविक तापमानात तापलं पाहिजे. मग ते मोहरी उष्णता जास्त लागते, जिरेला उष्णता कमी लागते. हे पण सायन्स आहे आणि कला पण आहे की बरोबर तेवढ्या तापमानाला, तेवढ्या ह्याला आपल्याला ते जमलं पाहिजे. तर हे काही जी पद्धती आहे ही पाककला अस्तित्वात आली आणि काय व्हायला की कुठल्या पदार्थामध्ये कुठले बदल टाळणे आवश्यक आहे हे आपल्याला कळायला लागलं. म्हणजे आता तुम्ही उदाहरणार्थ बघा, शंकरपाळे काय आहे, शंकरपाळ्याचं एक फोडणीचं उदाहरण बघितलं, त्याच्यानंतर परत शंकरपाळे जर आपण घेतलं तर त्याचा म्हणजे ब्राऊन रंगाचे व्हायला पाहिजे, ते थोडी जाडीला थिकनेस पाहिजे, नंतर खुसखुशीत व्हायला पाहिजे, ठराविक टेम्परेचरला तळले गेले पाहिजे. तर त्याचं काय होतं की रंग, रूप, आकार, स्पर्श हे योग्य दृष्टीने किंवा चविष्ट बनतं. तर शंकरपाळ्याला खुसखुशीत बनवण्यासाठी पण आपल्याला त्यात काय करावं लागतं, मोहन घालावं लागतं, तेलाचं किंवा तुपाचं. हा, तर तसं मोहन घालायचं, नंतर ते नीट शिजवायचं, योग्य जाडीचं लाटायचं, मग त्याला आकार द्यायचं, मग त्याला योग्य तापमानावर तळायचं. हे सगळ्या क्रियामध्ये सायन्स पण आहे आणि तुमची कला पण आहे. तर सगळं बरोबर आहे की अन्न शिजवण्याच्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत, त्याची डेफिनेशन बघितली. पण आता मग उद्देश काय, की अन्न शिजवण्याचा उद्देश आपण व्याख्येत एक बदलला की अन्न पदार्थ ग्राह्य होण्यासाठी आणि स्वीकारणीय आणि पचनीय बदल घडवणे. तेच आपण परत इथे अजून काय काय आहेत की उद्देश अन्न शिजवण्याचे, काय गरज आहे अन्न शिजवण्याची, त्याचा उद्देश महत्वाचा, आपल्याला त्याची माहिती, त्याचे फायदे आपल्याला बघायला पाहिजे. पहिला फायदा काय आहे की अन्न शिजवण्याचा, अन्नाचे पाचक मूल्य वाढवणे. हं? अन्न शिजवताना काय होतात, त्यातील पिष्टकण म्हणजे पिष्टमय पदार्थ जे जे कण आहेत ते वेगळे होऊन तुटतात. त्यामुळे अन्न काय होतं, गरम व पचनीय होतं. गरम अन्न तुम्ही आयुर्वेदामध्ये वाचलं असेल की आयुर्वेदाच्या आपल्या योगामध्ये पण आहाराच्या मध्ये आपलं जेवण कसं असावं लिहिलंय की जे जेवण गरम असेल, म्हणजे आपण बनवल्यानंतर 3 तासाच्या आतच, आणि जे गरम असेल तेच अन्न काय असतं, पचायला सोपं आणि हलकं असतं. त्यामुळे अन्न जेव्हा आपण गरम करतो त्यामध्ये ते काय होतं, पचनीय होतं किंवा पाचक मूल्य वाढतात त्यातील.
अन्न सहजपणे चावायला सोपं जातं. आतड्यात अन्नावरती पाचक रसाची क्रिया सहजपणे होते आणि अन्नाचं पचन आणि शोषण सुलभ होतं. कळलं का? पहिली गोष्ट, पाचक मूल्य वाढामध्ये पिष्टमय पदार्थाचे कण वेगळे होऊन तुटतात. अन्न गरम असल्यामुळं पचनाला सुलभ जातं. नंतर चावायला सोपं जातं गरम असल्यामुळे, कारण त्याला सॉफ्टनेस आलेला असतो. त्यामध्ये एक रॉनेस नसतो. रॉ असलं की चावायला जास्त शक्ती लागते, पण शिजवल्यानंतर आपण सहजपणे चावू शकतो. त्याच्यानंतर अन्न पाचक रसाची क्रिया होते आणि अन्नाचं पचन आणि पोषण सुलभ होतं. सेकंड काय आहे? अन्नाची ग्राह्यता वाढवणे. मग आता विचार करा की पाचक मूल्य वाढवले त्याचे, की पचनाला सोपं होण्यासाठी आपण जी पाचक मूल्य वाढवली किंवा त्याचं व्हॅल्युएशन वाढवलं. तसंच ग्राह्यता वाढवणे. ग्राह्यता म्हणजे की त्यातला जेवढा काही न्यूट्रिएंट भाग आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात ऍब्सॉर्ब करणे. अन्न शिजवल्यामुळं काय होतं की अन्नाची स्वीकारणीयता किंवा ग्राह्यता वाढते. म्हणजे चवीत बदल होतो, स्वादात बदल होतो, स्पर्श जाणिवेला बदल होतो, रंगात बदल होतो, ग्राह्यता जर कच्चा बटाटा जर आपण खायला गेला आणि आपण तो खाताना कसा रफनेस किंवा चव जरी तशी लागणार, तसं शिजवल्यानंतर त्याची चव किती बदलणार आहे. तर तसं आपोआपच त्यात परत तुम्ही जर तुपात म्हणजे डायरेक्ट तुम्ही जर कुकरमध्ये शिजवला तर चव वेगळी लागते. तुपामध्ये तुकडे करून भाजला तर फ्राय केलेली चव वेगळी असते. परत तेलामध्ये थंड पाण्यात टाकून फ्रेंच फ्राईज सारखा तळला की त्याची चव किंवा बटर चीज लावलं की त्याची चव वेगळी. तर असं वेगवेगळ्या प्रकारे काय होतं की त्याचा चविष्ट किंवा आपल्याला शिजवलेला पदार्थ जास्त चविष्ट, स्वादाला ग्राह्य आणि छान लागतो. नंतर तुम्ही विचार करा की शेंगदाणे काय होतात? शेंगदाणे जर कच्चे खाल्ले तर फरक आणि भाजल्यानंतर खमंग भाजल्यावर खाल्ल्यावरती त्याच्यामध्ये स्वाद निर्माण होतो. तसंच केक बघा तुम्ही, केकचं बॅटर तुम्ही डायरेक्ट कच्चं खाल्लं आणि केक शिजवल्यानंतर केक खाल्ला तर त्याचा खमंग वास, सुवास, हलका असं छिद्रपणा, तर ते कसं छान लागतं आपल्याला. आंबवलेलं डोशाचं पीठ नुसतं खाऊ शकतो का आपण? नाही. तव्यावरती जेव्हा आपण त्याचा कुरकुरीत डोसा करतो, तेव्हा तो एकदम काय होतो आपल्याला तांबूस रंग येतो आणि मग तो अजून छान किंवा हे होतं. पालक आपल्याला काय दिसतो? असा हिरवागार दिसतो. पेस्ट केली तरी शिजवलेला हिरवा, पण थोडा शिजवल्यानंतर त्याला काळसर वर्ण येतो. म्हणजे मग तो हिरवा रंग टिकवण्यासाठी आपण काय करतो, की पटकन गरम पाण्यातनं काढून त्याला गार पाण्यात टाकतो. मग त्याच्यामुळे तो हिरवा रंग त्याचा काय होतो मेंटेन होतो आणि तो काळसर होत नाही आणि मग आपल्याला कसं असतं तुम्ही जी पद्धत ताट मांडता त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या चवी, आकर्षकपणा ह्याच्यानंतर ते नुसतं बघूनच कधी-कधी तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्या सिक्रिशन्स किंवा आपले एन्झाईम्स स्त्रवायला लागतात. आणि त्याच्यामुळे ते डायजेस्ट करायला आपल्याला काय जातं, सोपं जातं. म्हणजे पहिलं बघितलं आपण अन्नाचं पाचक मूल्य वाढवणे, दुसरं बघितलं आपण अन्नाची ग्राह्यता वाढवणे. आता तिसरं पाहणार आहोत अन्नामध्ये विविधता निर्माण करणे. आता आपण अन्न शिजवण्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती बघणार आहोत. आणि मग त्यामुळे काय होतं, की वेगवेगळ्या पद्धतीमुळे वेगवेगळी रुची निर्माण होते. म्हणजे गव्हाचं आता तुम्ही पिठाची कणिक बांधली की चपाती तयार होते किंवा तुमच्या त्याच चपातीमध्ये तुम्ही मेथी किंवा पालक घातला तर पराठा तयार होतो. त्याच चपातीच्या पिठामध्ये तुम्ही जर आतमध्ये जर सारण बटाट्याचं घातलं तर आलू पराठा तयार होतो. त्याच सारणामध्ये जर तुम्ही अ, पुरणपोळी करताना पुरणाचं सारण टाकलं तर पुरणपोळी तयार होते. तर असं नंतर तांदळापासून कधी-कधी तांदळापासून भात बनतो, तांदळापासून खीर बनते, तांदळापासून डोसा बनतो, तांदळापासून इडली बनते. म्हणजे तांदळापासून मसाले भात, बिर्याणी असं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला किंवा कधी-कधी तांदळाची चकली पण बनवतो, तांदळाचे पापड बनवतो. म्हणजे त्याच्यावरती जी काही प्रक्रिया होणार त्याच्यानुसार त्याच्यामध्ये काय येतं वैविध्यता किंवा विविधता. एकच पदार्थ पण वेगवेगळ्या प्रकारे तो वापरला जातो आणि चव पण वेगवेगळी बदलते. नंतर अन्न सुरक्षित बनवणे. तुम्ही विचार करा, की अन्न शिजवल्यानंतर काय होतं, की त्यातले सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जंतू काय होतात, नष्ट होतात आणि ते जंतू विरहित होते. मग मुख्यतः दूध म्हणा किंवा मांस, दूध टिकायला कसं तापवल्यानंतर जास्त वेळ दूध टिकतं. त्याच्यानंतर मांस, भाजीपाला नंतर ते काय आहेत, की जंतूच्या वाढीसाठी हे अनुकूल आहेत, की जंतूची वाढ लगेच होऊ शकते. पण तुम्ही जर तेच त्यांना शिजवलं, तर काय होतं, की जंतूची वाढ होत नाही. आपोआपच काय होतात, की आणि जर दूषित अन्नपदार्थ जर शरीरात गेले, तर त्याच्यामुळे हानिकारक परिणाम होऊ शकतात. त्यामुळं
अन्न सुरक्षित बनवण्यासाठी किंवा जंतूची वाढ होऊ नये म्हणून आपण काय करतो, ते अन्न आता तुम्ही लोणचं खूप काळ टिकवण्यासाठी काय करता? त्याच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात घालतात. जाम किंवा जेली बनवताना साखर ॲज अ प्रिझर्वेटिव्ह काम करतं. लोणच्यामध्ये मीठ आणि ऑइल ॲज अ प्रिझर्वेटिव्ह काम करतं. तर तसं प्रत्येक ह्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी परत ओला हात आपण अजिबात लावत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अन्न सुरक्षित बनवण्यासाठी त्या आपण वेगवेगळ्या प्रकारे वापरतो. त्याच्यानंतर अन्न शिजवल्यानं काय होतं, की जे प्रथिनं आहेत आपल्या अन्नामध्ये त्याचं पण जैविक मूल्य किंवा त्याचं पण मूल्यता किंवा जैविक मूल्य वाढतं. नंतर कारण प्रथिने पचायला सोपी आणि हलकी जातात शिजवल्यामुळं. नंतर काही पदार्थ शिजवले, की त्याच्यामधून एक नैसर्गिक प्रकारचा काय होतो, सुगंध सुटतो आणि त्यांचा दर्प निघून जातो. तर कोबी बघा तुम्ही असाच कच्चा खायला गेला, की उग्र लागतो. पण तोच अ, त्याचा दर्प आपण शिजवल्यानंतर कमी होतो किंवा माशाचा दर्प पण थोडासा म्हणजे शिजवताना होतो, पण नंतर शिजवल्यानंतर थोडा कमी होतो. सुगंध आपण तांदूळ जर शिजवायला लागलो, आंबे मोहोर वगैरे किंवा बासमती, तर त्याचा एक वेगळा सुगंध सुटतो. म्हणजे बेसन भाजताना पण बेसनाचा एक खमंग पण विचारतो, "काय करते बे? काय करते? खूप सुंदर वास सुटलाय." आपण आईला म्हणतो ना, "काय करतेस गं आई तू? एकदम छान वास सुटलाय आज. काय बनवतेयस?" असं आपण बोलतो. तसं काय होतं, की एक प्रकारचा त्याच्यामध्ये नैसर्गिक सुगंध जास्त प्रमाणात उतरतो आणि दर्पयुक्त पदार्थांचा दर्प म्हणजे आता कांदा पण तुम्ही भाजल्यानंतर त्याचा उग्र वास कमी होतो. कच्चा असा उग्र लागतो, परंतु जेव्हा आपण भाजीत घालताना तो शिजवतो, तेव्हा त्याचा उग्रपणा कमी होतो. त्याच्यानंतर हे सगळे आपण 6 प्रकार बघितले, की अ, काय-काय होतं किंवा उद्देश काय आहे अन्न शिजवण्याच्या पद्धतीचा. नंतर आपण काय करू शकतो, अन्न शिजवताना जर आपण योग्य पद्धतीचा वापर जर केला, तर अन्नपदार्थातील पोषक घटकांचा काय होतो, कमीत कमी नाश होतो आणि पोषक घटक आपल्या किंवा न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू शरीराला त्याला मराठीमध्ये न्यूट्रिएंटला पोषक व्हॅल्यू म्हणतात किंवा पोषक घटक म्हणतात. तर जास्तीत जास्त उपलब्ध होऊन काय होतं, की आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे आपलं पोषण होतं आणि आपली हेल्थ किंवा आपलं आरोग्य चांगलं राहतं. आता प्रामुख्याने लक्षात घ्या, की अन्न शिजवण्यापूर्वीच्या पूर्वप्रक्रिया आहेत आणि अन्न शिजवण्यापूर्वीच्या पूर्वप्रक्रिया करताना आपण काय-काय करतो? कोणाला सांगता येईल का अन्न शिजवण्याच्या आधी आपण काय करतो त्याला? मुलींनो सांगता येईल का तुम्हाला? तुम्ही म्हणजे अन्न शिजवण्यापूर्वी काही वस्तू आपण धुतो. म्हणजे हं, प्रत्येक वस्तूच धुवावी. परंतु काही-काही वस्तू खूप धुतल्याने पण त्याच्यामधली जी काही जलद्राव्य जीवनसत्व असतात, तर ते त्याचं विघटन म्हणते, ते जाऊ शकतात पाण्यामध्ये. तर हं, त्यासाठी त्यांना कमी धुणं. अ, काही भाज्या म्हणजे जसं की मेथीची भाजी चिरण्याच्या अगोदर धुवायची. हं. चिरल्यानंतर मग बरोबर. चिरली आणि धुतली तर त्याच्यातले जे काही जीवनसत्व असतात, तर ते पाण्याबरोबर निघून जातात. म्हणजे या काळजी घ्यावी लागते अशी. हो, छान. मस्त एकदम व्यवस्थित सांगितलं. तर आता बरोबर आहे. ही धुणे एक प्रक्रिया आली, की सगळ्या गोष्टी आपण धुवून घ्यायला पाहिजेत आणि भाज्या चिरायच्या आधी धुवाव्यात. कारण चिरल्यानंतर त्यातील जीवनसत्व जास्त प्रमाणात नष्ट होतात. तर भाज्या मोडायच्या आधी आपण काय करायच्या धुवून घ्यायच्या आणि मग त्या चिरून घ्याव्यात. सुकवून मग थोड्या चिरून घ्याव्यात. निवडायची पद्धत, की आपण तांदूळ म्हणा, गहू म्हणा, रवा म्हणा, आधी आपण चाळतो, निवडतो. त्यातील खडे किंवा काय असतील तर बाजूला काढतो किंवा काही लागलं असेल तर मग रवा वगैरे आपण गरम करून ठेवतो, की तो जास्त त्यात आळ्या-जाळ्या होऊ नयेत म्हणून किंवा तांदूळ वगैरे असेल तर त्याला आपण बोरिक पावडर लावून ठेवतो किंवा धान्य जर आपल्याला प्रिझर्व्ह करायचं असेल तर आपण त्याला कडुनिंबाचा पाला लावून ठेवतो किंवा असं म्हणजे थोडक्यात काय करणे, साल काढणे, निवडणे, धुणे, चिरणे, खिसणे, भिजवणे. काही गोष्टी आपल्याला आता इडलीसाठी भिजवावं लागतं आपल्याला किंवा साबुदाणा करताना भिजवावं लागतो. इन्स्टंट असेल तरी पण 1 तास भिजवावाच लागतो. नंतर वाटण करणे बाबा, की कांदा, लसूण, खोबरं, मिरची, आलं ह्याचं वाटण करणे. खमिरीकरण करणे म्हणजे फर्मेंटेशन करणे इडलीसाठी वगैरे 8 तास, 9 तास किंवा ढोकळ्यासाठी आपल्याला खमिरीकरण करावं लागतं. आपण जी फर्मेंटेशनची हं. प्रक्रिया आहे तिला आणि पिठं न चाळता वापरणं, कुंडायुक्त आहारामध्ये समावेश म्हणजे म्हणजे चाळणीचा वापर कमी चाळायची करणं. पिठं
चाळायची पिठं, परंतु जो जो कोंडा राहतो ना तो परत निवडायचा व्यवस्थित. त्यात एखादा अखंड धान्याचा कण असेल तर तो काढून ते परत कोंडा काय करायचा, मिक्स करायचा. म्हणजे डायरेक्ट कोंडा पाहिजे म्हणून आपण चाळायचं नाही असं नाही करायचं. पीठ चाळायचं, तो राहिलेला कोंडा परत हे करून तुम्ही रोज तोच कोंडा वेगळा ठेवू शकता ना. एक एक चमचा आपण रोजच्या कणकेमध्ये घालून वापरू शकतो किंवा डायरेक्ट परत पिठात सगळं मिक्स करून असं पण वापरू शकतो. एक दोन मिनिटं माझं फोन शटडाऊन जाईल. हे साल काढणे, चिरणे, किसणे, हा वाटणे, खमिरीकरण, मोड आणणे. कडधान्यांना आपण भिजवून मोड आणतो, बांधून ठेवतो, किंवा आता ऑलरेडी ते काही प्लास्टिकचे बॉक्स निघालेत की त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी मोड येतात. त्याच्यानंतर दुसरं काय की अन्नात ही पूर्व प्रक्रिया झाली आणि परत अन्न शिजवताना केल्या जाणाऱ्या प्रक्रिया म्हणजे कधी कधी आपण काय करतो की खाण्याचं सोडायचं, तर वाटाणा वगैरे लवकर शिजत नाही किंवा राजमा शिजत नाही, त्यावेळेस आपण काय करतो, खाण्याचा सोडा वापरतो त्याच्यामध्ये. कधी कधी कमी अधिक प्रमाणात काय करतो आपण, ए मयुरी, नेटचं काय मयूर, चेतना, प्राणायामाची वेळ होत आली आहे. उठ. प्रामुख्याने आपण सोडा टाकणे किंवा आपण काय करू शकतो की पोषक घटकांचा कमीत कमी नाश होईल आणि हेल्दी होतील अशा गोष्टींचा आपण काय करतो, विचार करतो. आता पोषक घटकांचा नाश होऊ नये आणि व्यवस्थित अन्न राहावं, त्यासाठी आपण काय करू शकतो, तर अन्न शिजवण्यापूर्वी आपण जे डाळ तांदूळ यासारखे पदार्थ आपण पाण्याने धुवावे लागतात ते चोळून चोळून नाही धुवायचे. तर हलक्या हाताने 1 ते 2 वेळा, फार 8 वेळा, 9 वेळा, 5 वेळा, 7 वेळा लोक तांदूळ धुतात, तसं नाही करायचं. फार फार तर 1 ते 2 वेळा तुम्ही धुवायचं आणि फार घासायचं नाही त्याला असं 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 करून. हं तर ते टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर शक्यतो पीठ न चाळता घेऊ शकतं असं म्हणतात, परंतु पीठ चाळून घ्यावं आणि जो कोंडा आहे तो एकदा निवडून परत तो कोंडा मिक्स केला तर काय होतं की जीवनसत्व आणि क्षार काय होतात, कोंड्यामधले जे असतात ते आपल्याला सोपी पडतात किंवा फायबरयुक्त डाएट मिळायला आपल्याला सोपं पडतं. त्याच्यानंतर फळं की काही जण सफरचंदाच्या साली काढतात, काही म्हणजे आता केळ वगैरे ठीक आहे, संत्री मोसंबीच्या साली काढणे, पण पण वापर आपण तुम्ही परत जे काही संत्री मोसंबी त्याच्या साली तुम्ही ऍज अ फर्टिलायझर म्हणून झाडाला टाकू शकता. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याचं जे काही आहे त्याचं पूड बनवून तुम्ही मेहंदीमध्ये केसांना लावण्यासाठी किंवा ऑइल बनवताना केसांना लावण्यासाठी, तर त्याच्यामध्ये जर टाकलं तर तुमच्या केसांना पण त्याची चकाकी किंवा एक चकाकी वेगळ्या प्रकारची येऊ शकते. त्याच्यानंतर शक्यतो म्हणजे सफरचंद जर किंवा आपली जे काही आहे जी साल न काढता आपण खाऊ शकतो असे पदार्थ आहेत फळांमध्ये, शक्यतो सफरचंद, चिक्कू एक येऊ शकतो बिनसालीचा न काढता. तर चिक्कू, सफरचंद, पेरू ह्यांच्या साली न काढता तुम्ही फळं काय पाहिजेत स्वच्छ धुवून, आवळा, तर हे सगळं स्वच्छ धुवून आपण काय करू शकतो, खाऊ शकतो. किंवा काकडीची पण बरेच जण साल काढतात. साल न काढता पण काकडी आपण काय करू शकतो, खाऊ शकतो. त्याच्यामुळे काय होतं, सालीमध्ये पण जीवनसत्व जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतात. क्षार किंवा जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळं शक्यतो हे करू नये. पण डाळिंब वगैरेच्या आपण म्हणजे काढतोच साली. त्याच्यानंतर भाजी चिरण्यापूर्वी धुवावी, चिरल्यानंतर धुवू नये. कारण त्याच्यातली जीवनसत्व जी जलद्रव्य विद्राव्य जी जीवनसत्व आहेत ती नष्ट होण्याची शक्यता दाट असावीत. आणि शक्यतो काही लोक काय करतात की खूप सकाळी गडबड असते म्हणून आदल्या दिवशीच बऱ्याच भाज्या काय करतात की बाबा कांदा बारीक करून प्लास्टिकच्या डब्यात ठेवणे, आलं लसणाची पेस्ट करून ठेवणे. त्याच्यानंतर आदल्या दिवशीच काही जण भेंडी मळून ठेवणे किंवा पालेभाज्या निवडून ठेवणे इथपर्यंत ठीक आहे, घेवडा गवार निवडून ठेवा किंवा मेथी निवडून ठेवा, परंतु चिरून ठेवू नये. कारण काय होतं, तुम्ही जेवढं त्याच्यावरती तुम्ही मोळाल तेवढं ऑक्सिडेशनची प्रक्रिया काय होते, जास्त होते. आणि ऑक्सिडेशन जर झालं तर ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतात, फळं काळी पडतात, भाज्या काळी पडतात. काही जण आंब्याचा रस आदल्या दिवशी काढून ठेवतात, तो काळा पडतो त्याच्यावरती दुसऱ्या दिवसापर्यंत काळ्या रंगाचा. आणि शेवटी फ्रीज मध्ये तुम्ही जरी किती ठेवलं तरी शेवटी ऑक्सिडेशन जे होणार आहे ते होणारच आहे.
ऑक्सिडेशन जर झालं तर त्यातले विटॅमिन्स किंवा न्यूट्रिशन कमी होईल. अगदीच तुम्हाला खूप गडबड आहे अशा वेळेस एखाद्या वेळेस ठीक आहे, पण रेग्युलरली तुम्ही असं न करणं चुकीचं आहे. मग थोडंसं लवकर उठून तयारी करणं जास्त सोपं किंवा चांगलं. किंवा खूप लोक येणार आहेत अशा वेळेस एखाद्या वेळेस ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय करायचं की भाजी चिरण्यासाठी आपण काय करायचं की धारदार चाकू किंवा विळीचा वापर करायचा आणि फार बारीक चिरायचं नाही, तर मध्यम आकाराच्या. खूप बारीक चिरलं तरी काय होतं की पटकन ती भाजी शिजते आणि त्याच्यामधले जीवनसत्व पण जास्त प्रमाणात लवकर नाश होतात. तर थोडंसं मोठे मोठेच आपण काय केलं पाहिजे की मोडलं पाहिजे. त्याचे हे आपण शिजवण्यापूर्वीच्या ज्या पौष्टिक घटक नाश होणे म्हणून काय प्रक्रिया आहेत त्या पाहिल्या. त्याच्यानंतर शिजवताना काय काळजी घ्यायची, तर आवश्यक तेवढंच पाणी वापरा. काही जण काय करतात की घेवडा वगैरे शिजवतात, गवार शिजवतात आणि त्यातलं वरचं पाणी फेकून देतात. तांदूळ पण वरती स्टीम मध्ये शिजवतात आणि त्यातली वरची जी पेज आहे, स्टार्च आहे, ते फेकून दिलं जातं. तर त्याची भाताचे जे वृद्ध लोक आहेत आपल्या घरातली किंवा लहान मुले आहेत, ते फेकून न देता त्यांना पेज म्हणून आपण वापरू शकतो. पाणी शक्यतो कुठल्या पण भाजीतलं पाणी काढून फेकू नये. मंचुरियन बनवताना पण लोक कोबी, गाजर, सिमला मिरच्यातलं ते पाणी काढतात कारण ते कुरकुरीत व्हावं म्हणून. किंवा मग त्यावेळेस काय करायचं, ते पाणी परत आपण ऍज अ स्टॉक, व्हेजिटेबल स्टॉक म्हणून सूप मध्ये वापरू शकतो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये वापरू शकतो. तर ते नष्ट नाही करायचं किंवा ते फेकून नाही द्यायचं. घेवडा गवार मधलं पाणी फेकून देऊ नये. ते तसंच त्याच पाण्यात भाज्यात जेवढ्या लागणार आहे तेवढंच पाणी टाकून भाज्या शिजवाव्यात. जास्त पाणी झालं म्हणून पाणी फेकून देणे असलं करू नये. काही काही जण तर असं कुकरला उसळी लावतात आणि त्या उसळीच्या वरचं पाणी फेकून देतात फोडणी देताना. ते पण चुकीचं आहे कारण त्याच्यामुळे जीवनसत्वाचा नाश होतो. मग पौष्टिक घटकाचा नाश होऊ नये म्हणून या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर डाळ तांदळासारखे पदार्थ शिजवताना किंवा पाणी जास्त झाले, मी तुम्हाला आता म्हणलं ना तसं काढू नये. हं भाज्याचे पाणी किंवा वरणाचे पाणी आपण काय करू शकतो, आमटीत घेऊ शकतो. जास्त पाणी झालं समजा चुकून, तर ते पाणी आपण पेज सारखं वापरू शकतो. त्यामध्ये तूप, हिंगडा, हळद, मीठ टाकून आपण एक सूप म्हणून किंवा पेज म्हणून पण वापरू शकतो. त्याच्यानंतर कधी कधी पालेभाज्या शिजवताना त्यामध्ये खाण्याचा सोडा वापरला जातो. मग त्याच्याने काय होतं की अजीवनसत्वाचा नाश होतो. त्याच्यानंतर तळलेला पदार्थ हलका व्हावा म्हणून पण आपण सोडा वापरतो बऱ्याच गोष्टींमध्ये. कधी कधी शंकरपाळ्यामध्ये, चकलीमध्ये पण लोक सोडा घालतात. तर तसं करू नये. शक्यतो टाळलं. जरी हलका झाला पदार्थ किंवा खुसखुशीत झाला तरी तो पचायला काय होतो, जड बनतो. नंतर आपण डाळीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये चिंच गूळ टाकतो, तर तो कधी टाकावा की शक्यतो डाळी शिजल्यानंतर त्याच्यामध्ये फोडणी घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिंच आणि गूळ घालावा. मग त्यामुळं काय होतं की आपोआपच ते शिजवताना किंवा ह्याचा सोड्याचा वापर करू नये शक्यतो. ह्या गोष्टी आपण काय टाळल्या पाहिजेत. का मग काय होतं की डाळी कडधान्यातील प्रथिनं काय असतात, आपल्याला सोड्यामुळे त्यांच्या क्रियेला अडथळा निर्माण होतो, ऍब्झॉर्प्शनच्या क्रियेला किंवा त्यांच्या एन्झाईम्सवर होणाऱ्या क्रियेला. म्हणून शक्यतो सोडा वापरू नये. क्वचित एखाद्या वेळेस ठीक आहे, पण सारखा वापरू नये. नंतर एखादा पदार्थ शिजवल्यावर प्रत्येक जणांच्या जेवणाच्या वेळा वेगळ्या असतात. मग आपण काय करतो की शक्यतो 10 वेळा तो पदार्थ गरम करतो, पण एखादा दुसऱ्या वेळा पदार्थ परत गरम करणे ठीक आहे. परंतु सारखा सारखा तो गरम केला तर त्यातले जीवनसत्व किंवा पौष्टिक किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू कमी होतात. म्हणून सारखं पदार्थ खूप वेळा शिजवू नये. त्याच्यानंतर शक्यतो भाज्या शिजवताना वाफ, जरा ती झाकण घालून शिजवावं. म्हणजे काय होतं, आपोआपच वाफेवरती भाज्या लवकर शिजतात. एकतर उष्णता पण कमी लागते, गॅस पण कमी जळतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या ज्या न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहेत किंवा पोषण मूल्य पण कमी होत नाही. आणि वेगळं पाणी घालायची गरज पडत नाही कारण जे काही वाफेचं पाणी आहे ते परत भाजीमध्ये येतं आपोआपच त्याच. नंतर अन्न मंद आचेवर शिजवावं. खूप हायर गॅसवरती शिजवू नये. नंतर आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये काय होतं की जर मसाल्यांचा वापर केला किंवा स्पायसेस वापरले तर काही गोष्टी ना आपण स्पायसेस जास्त प्रमाणे घालतो किंवा पोळी बरोबरची जी आमटी किंवा बाजार आमटी किंवा सीपी आमटी जी मिळते किंवा मसाल्याचा भात, मसाले भातामध्ये पण स्पायसेस जास्त प्रमाणात असतात. तर
पण खूप प्रमाणात नाही, की थोडं मीडियम प्रमाणात स्पायसेस वापरावे. कारण खूप स्पायसेस वापरले तर अन्नाची मूळ चव राहत नाही आणि पोषक घटकांचा पण काय होतो, नाश होतो आणि पचन संस्थेमध्ये पण काय होतं, की गॅस्ट्रिक ऍसिड सिक्रेशन्स ऑलरेडी सुरू असतात आणि त्यात मसाल्याच्या पदार्थामुळं आपल्या जे काही स्टमकचा म्युकस आहे तो इरिटेट होतो. हम्म आणि इतका इरिटेट होतो की आपल्याला काय होतं की मग गॅस्ट्रायटिस किंवा ऍसिडिटी अशा गोष्टी होण्याची शक्यता असते. तर आता हे सगळं आपण काय बघितलं की प्रामुख्याने काय काय होतं ते पाहिलं. आता पुढचा आपण घटक बघणार आहोत की अन्न शिजवण्याच्या पद्धतीमध्ये किंवा उष्णता जे अन्न पदार्थाकडे पोहण्याचे जे प्रकार आहेत ते कुठले कुठले प्रकार आहेत. एक तर उष्णता म्हणजे अन्न पदार्थाकडे आपण कसं पोहोचवतो. एक तर वहन, दुसरं अभिसरण, तिसरं उत्सर्जन. तर वहन म्हणजे काय, की ह्या प्रकारात काय होते, उष्णता गरम पदार्थाकडून गार पदार्थाकडे पोहोचवली जाते. मग ह्याच्यामध्ये धातू माध्यम असतं. मग तुम्ही आता कढया वापरता, स्टीलच्या कढया, लोखंडाच्या कढया. काही जण अल्युमिनियमच्या पण वापरतात पूर्वीच्या जुन्या, पण शक्यतो अल्युमिनियमची भांडी वापरू नयेत. कारण भांड्यामध्ये मेटल काय आहे, चांदी हे सगळ्यात कंडक्शन, अल्युमिनियम म्हणा चांदी. आता तर ते नवीन ट्रायप्लाय आलंय की ज्याच्यामध्ये मध्ये अल्युमिनियम असतं आणि बाहेर आणि आतल्या बाजूला स्टील असतं, मध्ये अल्युमिनियम असतं, त्यामुळे कंडक्शन अजून चांगल्या प्रकारे होतं. तर असं काय होतं की हे उष्णतेचं वहन म्हणजे आधी भांड गरम होतं आणि मग आतला पदार्थ हळूहळू गरम होतो. तांबे पण जास्त प्रमाणामध्ये उत्तम सुवाहक आहे. पितळेची भांडी, तांब्याची भांडी किंवा प्रामुख्याने लोखंडाची भांडी, स्टीलची भांडी आपण काय करायला पाहिजेत, वापरायला पाहिजेत. मग अभिसरणामध्ये हे वहन झालं उष्णतेचं. अभिसरणामध्ये काय होतं, की ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हवा किंवा पाणी काय केलं जातं, गरम केलं जातं आणि त्याच्याकडून वाफ वाफ निघते किंवा त्याची जी वाफ निघते त्याच्या अभिसरणाने काय होतं, की आतला पदार्थ काय होतो, गरम. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल की बुके पद्धतीमध्ये किंवा अशामध्ये कधी कधी ह्या गोष्टींचा किंवा वापर केला जातो, की बाबा त्या खाली दिवा असतो, मध्ये खाली पाणी असतं आणि वरती नुसतं भांड ठेवलेलं असतं. मग ते पाणी आपोआपच खालनं गरम होतं आणि त्या पाण्याच्या वाफेने वरचा पदार्थ जळत पण नाही, हलवावं पण लागत नाही आणि अभिसरणाने तो म्हणावा तसा काय होतो, गरम. कारण डायरेक्ट उष्णता दिली की त्या पदार्थाला तुम्हाला हलवावं लागणार नाही, तर तो खालून लागणार किंवा जळणार. मग ते डायरेक्ट वहन न करता अभिसरण पद्धतीने बफे पद्धतीला किंवा ह्याला काय केलं जातं, अन्न गरम राहावं म्हणून तसं केलं जातं. किंवा ओव्हन मध्ये पण आपण काय करतो, अभिसरण प्रवाह किंवा मॅग्नेटिक इंडक्शनचा प्रवाह निर्माण होऊन पदार्थ काय होतात, गरम होतात किंवा भाजले जातात. आता उत्सर्जन. मग ह्या उत्सर्जनामध्ये किरण किंवा लहरीच्या रूपामध्ये उष्णता मिळते. आता तुम्ही हे इंडक्शन्स बघितलेत किंवा हे जे बघितलेत त्याच्यामध्ये पण कसं होतं, की असंच होतं की लहरी होतात एक प्रकारच्या गुळगुळीत पृष्ठभागाकडून काय होतात, की लहरी किंवा वायू पदार्थ आरपार जाऊ शकतात किंवा उत्सर्जन होतं त्यांचं आणि आपोआपच उष्णता अन्नाला मिळते. मग आता हे आपण 3 प्रकार बघितले, की अन्न शिजवण्याच्या पद्धतीमध्ये आपण शक्यतो उष्णता कशी काय अन्न पदार्थाकडे पोहोचवली जाते त्याचे 3 प्रकार आहेत. तर वहन, अभिसरण आणि उत्सर्जन ह्या 3 प्रकारे काय केली जाते, प्रामुख्याने पोहोचवली जाते. आता प्रामुख्याने मेन जो विषय आहे आपला, की अन्न शिजवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. तर आता माध्यम पहिलं काय आहे, पाणी. त्याच्यामध्ये आपण अन्न शिजवण्याच्या पद्धती उकळतो अन्न. नंतर मंद मंद उकळणे म्हणजे दूध उकळतो आपण, मंद आचेवरती दूध उकळतो किंवा पाणी उपीटासाठी मंद आचेवरती पाणी गरम करतो, मसाले भाताला पाणी गरम करतो किंवा आपण तूप कढवतो किंवा मग अशा वेळेस लोणी कढवताना पण आपण मंद मंद आचेवरती कढवतो. तर हे सगळं जे काही आहे प्रामुख्याने उकळणे म्हणजे पाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिलं उकळणे, दुसरं मंद मंद उकळणे, तिसरं पाण्यातच शिजवायचंय आपल्याला आणि चौथं कमी पाण्यात शिजवणे. म्हणजे प्रामुख्याने जे भाजीचंच पाणी सुटतं त्यात कधी कधी आपण भाज्या शिजवतो किंवा कधी कधी काही भाज्यांना आपल्याला वरनं पाणी घालावं लागतं, की तांदळाला आपल्याला वरनं पाणी घालावं लागतं, डाळीला आपल्याला शिजायसाठी वरनं पुसळींना आपल्याला पाणी घालावं लागतं. कधी कधी घेवडा रस्सा भाज्या करायच्यात आपल्याला, तर रस्सा भाजीला पण आपल्याला वरनं पाणी घालावं लागतं. आता उकळणे पद्धतीमध्ये आपल्याला तापमान किती असतं, साधारणतः 100 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान लागतं. मंद मंद उकळायला आपल्याला 85 ते 90 डिग्री इतकं तापमान लागतं.
आणि पूर्णपणे पाण्यात जे शिजवलं त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, पोचिंग म्हणतो. तर ते 85 ते 90%. आता मग उकळण्यामध्ये काय आलं, की 100°C आपण कुकरमध्ये शिजवतो डाळ, तांदूळ, खीर किंवा बटाटा ह्याला 100°C टेम्परेचर लागतं. मंद मंद उकळायला आपल्याला कढी म्हणा किंवा कढीमध्ये आपल्याला सारखी ढवळत लावावी लागते कढी. मांस, मासे, कारण मांस आतून शिजणार नाही. जर तुम्ही हळूहळू नाही शिजवलं तर ते फक्त वरणच शिजेल. आतनं कच्चं राहील. तर त्याला ते शिजवण्यासाठी तुम्हाला मांस, मासे, अंड्याला मंद मंद उकळावं लागेल. पाण्यात शिजवायला तुम्हाला काय करावं लागतील, फोडलेलं अंड किंवा मासे तुम्हाला पाण्यामध्ये शिजवता येतील किंवा भाज्या म्हणा तुमच्या रस्सा भाज्या, गवार, घेवडा, दोडका ह्याच्यामध्ये किंवा तुम्हाला काय करावं लागतं, रस्सा भाज्यांना तुम्हाला वांग्याची रस्सा भाजी त्याच्यामध्ये आपण पाणी टाकतो. कधी जवसाचा कूट टाकतो. त्या पाण्याला घट्टपणा येण्यासाठी जवसाचा कूट किंवा शेंगाचा कूट किंवा खोबरे लसणाचं आपण हे करतो किंवा असं आपण काय करतो साधारणतः हे करतो. 1-2च मिनिटं होल्ड ऑन करा. वरती ढोकळा शिजवता किंवा साधारणतः आळूची वडी, कोथिंबीर वडी वाफेवरती शिजवता. बऱ्याच गोष्टी तुम्ही काय होतं की आळूवडी, गट्टे, इडली, ढोकळा हे सगळं आपण काय करतो वाफवतो. मोदक वाफवतो आपण. मोदक पण वाफेवरती शिजवतो. ह्या गोष्टी साधारणतः आपण वाफवतो आणि दाबाखाली वाफवणे. कुकरमध्ये जे आपण शिजवतो दाबाखाली प्रेशर कुकिंग म्हणतो. त्यामध्ये डाळ, तांदूळ काही वेळेस छोट्या कुकरमध्ये आपण मसाले भात किंवा काही भाज्या छोट्या कुकरमध्ये पण आपण शिजवतो किंवा उसळी आपण कुकरमध्ये शिजवतो प्रेशर वाफेखाली. कारण ते शिजत नाहीत लवकर. मग त्यामुळे आपण काय करतो त्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवतो. साधारणतः मग स्निग्ध पदार्थ तिसरं काय आहे की स्निग्ध पदार्थांचा वापर माध्यम. आता स्निग्ध पदार्थांमध्ये आपण काय करतो परतणे आणि कमी स्निग्ध वापर, जास्त तेलाचा वापर, तळणे. म्हणजे आता परतण्यामध्ये थोडंसं तेल घालून आपण काय करतो की सँडविच बनवणे किंवा नुसतं एअर फ्राय करण्यास करतो किंवा नुसतं थोडं ऑइल लागतो एअर फ्राय करताना. ही सगळ्याच गोष्टी असू देत. मग भाज्यांना कमी तेलामध्ये आपण भाज्या करतो तर तसं. आणि काही वेळेस आपण तळताना मात्र आपण जास्त तेलाचा वापर करून तळतो. म्हणजे आपण कुरडया म्हणा किंवा काही गोष्टी भजी म्हणा, ह्या आपण काय पुरी म्हणा आपण काय करतो तळतो. हं आणि थोडस थालपीठ धिरडं करताना थोड्या प्रमाणात आपण तेल लावून त्यांना भाजतो. हं? हे स्निग्ध पदार्थांचा वापर माध्यमामध्ये आपण अन्न शिजवण्याची पद्धत बघितली. नंतर कोरडी उष्णतेमध्ये भाजणे. आता ह्याच्यामध्ये काय आलं, पापड आलं. पापड नुसते कोरड्या उष्णतेवरती डायरेक्ट भाजतो. फुलके काय करतो गॅसवरती करतो. भाकरी पण आपण गॅसवरती फुगवतो किंवा वांग, रताळे, बटाटा पण आपण काय करतो की कोरड्या ह्याच्याप्रमाणे भाजतो कधी कधी. त्याच्यानंतर गरम धातूवरती भाजणे म्हणजे बेकिंग, ग्रिलिंग म्हणतो आपण त्याला, की पोळी, भाकरी, शेंगदाणे, रवा, ब्रेड, बिस्किट, केक आपण काय करतो त्याला बेकिंग म्हणतो आपण किंवा ग्रिलिंग पद्धत म्हणतो किंवा आता तंदुरी रोटी वगैरे पण काय करतात की ग्रिलिंग वरती करतात. हं त्याच्यानंतर दोन माध्यमांचा एकत्र वापर करून मिश्र पद्धती करून म्हणजे समजा की दोन शिजवण्याच्या पद्धती एकत्र वापरतो आपण. कधी कधी आता सँडविचला आपण काय करतो कोरडं पण ड्राय पण सँडविच करतो किंवा डायरेक्ट आपण त्याला गॅसवरती पण करतो किंवा हे असतात की सँडविचला आपलं टोस्टर सारखे हे असतात तर त्याच्यामध्ये पण घालून सँडविच करू शकतो. किंवा मटण मासे शिजवताना कधी वाफेवरती कधी पाण्यामध्ये शिजवू शकतो. किंवा शेवयाची खीर पण आपण काय करू शकतो दुधात करतो, कधी पाण्यात करतो, कधी आधी शेवया भाजतो मग परत त्याच्यामध्ये पाणी आणि दूध गरम करून टाकतो. किंवा पुरणपोळीमध्ये पण आपण काय करतो आधी तिला सगळं बनवतो. कधी तुपावरती करतो तर कधी कधी नुसतीच तिला भाजतो आपण. उपमा, पुलाव पहिल्यांदा रवा भाजतो कोरड्या उष्णतेवरती नंतर पाणी घालून त्याला शिजवतो. म्हणजे अशा दोन प्रकारे पद्धती आपण काय करू शकतो वापरतो काही ठिकाणी मिश्र पद्धती. आता प्रचलित पद्धती ज्या पारंपरिक पद्धतीत शिजवायच्या त्यामध्ये कुठल्या कुठल्या पद्धती येतात. आता शिजवण्याच्या दोन पद्धती आहेत, पारंपरिक पद्धती आणि आधुनिक पद्धती. कारण आधुनिक पद्धतीमध्ये अजून इलेक्ट्रिक गोष्टी इन्क्लूड झाल्या त्याच्यामुळं आधुनिक पद्धतीमध्ये अजून आपण गोष्टी बघू शकतो. आता पारंपरिक पद्धतीमध्ये उकळणे, तळणे, भाजणे, वाफवणे आणि मिश्र पद्धती आपण आता ज्या पद्धती बघितल्या त्या सगळ्या 5 पद्धती पारंपरिक मध्ये आल्या. कुठल्या कुठल्या? उकळणे, तळणे, भाजणे, वाफवणे आणि मिश्र पद्धती. आणि आधुनिक पद्धतीमध्ये कुठल्या आल्या?
तर सूर्यचूल, सूक्ष्मलहरी भट्टी, इन्फॉर्मेटिक शिजक आणि डॅसल रोस्ट क्रीम. तर सूर्यचूल तुम्हाला सगळ्यांना माहितीये. सूक्ष्मलहरी भट्टी पण माहितीये. आता इन्फॉर्मेटिक शिजक आणि डॅसल रोस्ट क्रीम हे मी तुम्हाला पुढे शिकवताना त्याची माहिती देईन. आता फक्त नाव लिहून घ्या. तर आता तुम्हाला आता मी थोड्या थोड्या प्रकारे मगाशी जे सांगितलं की उकळण्याच्या पद्धतीमध्ये बॉइलिंग मध्ये की 100 डिग्री त्याची माहिती घ्यायची आपल्याला. मंद मंद उकळणे म्हणजे काय माहिती घ्यायची आणि पाण्यात शिजवणे त्याची माहिती. आणि त्याच्यानंतर आपल्याला साधारणतः वाफवणे म्हणजे तर प्रत्येक ठिकाणची थोडी थोडी माहिती देते मी तुम्हाला पटपट. बॉइलिंग मध्ये 100 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान उकळतं. बुडबुडे पाण्यावर येऊन फुटतात ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये अन्न शिजवताना आपल्याला काय करायचं, आवश्यक तेवढंच पाणी घालायचंय. अन्न झाकून ठेवावं म्हणजे काय होत नाही, तापमान कमी होत नाही. आणि पाण्यातील म्हणजे फायदे काय आहेत उकळण्याचे, की पाण्यातील सुगंध चौष्टिक पदार्थ घटक उतरतात पाण्यामध्ये. अन्न पचायला हलकं बनतं. आणि जे काही पचन क्षमता सीन असणारे किंवा रोगी पेशंट आहेत, सिक पेशंट आहेत, त्यांना काय करावं लागतं, ह्या गोष्टीचा जास्त उपयोग होतो. परंतु ह्याचे तोटे पण आहेत. जास्त वेळ उकळल्यामुळे हिरव्या भाज्यांचा रंग नष्ट होतो, जीवनसत्व आणि क चा नाश होतो, कारण खूप 100 डिग्री सेल्सिअस वर बॉईल केल्यामुळं. आणि प्रथिने पचायला पण काय होतं, कधी कधी वेळ लागतो. आता मंद मंद उकळणे किंवा सिमरिंग म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. आता ह्यामध्ये काय 85 ते 90 डिग्री इतकं तापमान असतं. नंतर पाण्याचे बुडबुडे तळाशी तयार होतात आणि पृष्ठभागावर येऊन न फुटता पाण्यातच फुटतात. त्याच्यामध्ये साधारणतः 2 भांड्यांचा वापर करून बाष्पीभवन पण केलं जातं कधी कधी. कढी, दूध, खिरे शिजवताना किंवा अंडी उकडताना, मांस, मासे, कंदमुळे शिजवण्यासाठी त्या पद्धतीचा प्रामुख्याने वापर होत होता. ह्याचे फायदे काय आहेत, पोषक घटकांचा नाश कमी होतो, प्राणिज पदार्थ योग्य प्रकारे शिजतात, प्रथिने कडक होत नाहीत, आणि कढी, दूध यासारखे पदार्थ फुटत नाहीत किंवा जळत नाहीत किंवा आत तळाला लागत नाहीत. हम्म इथं पण ह्या जे तोटे काय आहेत, की पदार्थ मंद मंद उकळताना पदार्थ शिजायला आपल्याला जास्त वेळ लागतो. आणि तापमान नियंत्रित ठेवणं आवश्यक असतं याच्यामध्ये. नाहीतर काय होतं, एकदम हाय परत लो गॅस, हाय गॅस, लो गॅस केलं तरी अडचण येण्याची शक्यता असते. आता तिसरी पदार्थ आहे पाण्यात शिजवणे किंवा पोर्चिंग. या पद्धतीचा उपयोग काय होतो, की साधारणतः 85 ते 90 डिग्री इतकंच तापमान असतं. नंतर अंडे, मासे ह्याच्यामध्ये शिजवलं जातं. आता याचे फायदे काय आहेत, कमी वेळ शिजवल्यामुळे पदार्थ जेली प्रमाणे नाजूक मुलायम होतो, पदार्थ पचनास सुलभ होतो. आणि हे जे फायदे त्याचे तोटे तर काही दिलेलेच नाही. आता कमी पाण्यात शिजवणे किंवा स्टीविंग, ह्याला पण 85 ते 90 डिग्री तापमान असतं. पण तर पदार्थ शिजवायला जो पाणी वापरलाय ते तसंच राहू द्यायचा पदार्थ शिजवताना आणि झाकण टाकून शिजवायचा. म्हणजे काय होणार होतं, की बाष्पीभवन होऊन जे घटक नष्ट होणार आहेत ते होत नाहीत. आणि जेली तयार करताना किंवा गर तयार करताना किंवा आपण आता कैरीचं पन्ह किंवा साधारणतः आपण हे बनवतो, कैरीचं जाम किंवा कैरीचा साखर आंबा, मुरंबा बनवतो, किंवा ह्या गोष्टी बनवताना किंवा अन्नाचं साखर आंबा बनवताना, हे जाम जेली आपण जेव्हा घरी किंवा कवठाचा जाम बनवताना, तर ह्या पद्धतीचा साधारणतः वापर केला जातो. फळांचे किंवा एकसारखे तुकडे करावेत म्हणजे काय होते, की उष्णता सगळीकडे समान प्रमाणात मिळते. आणि मंद आचेवर शिजवावा आणि मग नंतर त्यात साखर घालावी. ह्या पद्धतीने शिजवल्यामुळे काय होतं, की फळांच्या ते पोषक घटकांचा नाश होत नाही आणि कमी वेळामध्ये खाद्यपदार्थ मऊ आणि सुगंधीयुक्त बनवतात. कधी कधी पाण्याचे प्रमाण समजा फळांमध्ये जास्त असलं तर काय होतं, की ते आठवायला पण कधी कधी वेळ लागतो ह्याच्यामध्ये. आणि सगळ्यात जास्त इंधन लागतं ह्याला, कारण खूप कमी वेळा हळूहळू मंद गॅसवर करावं लागतं. त्याच्यामुळे इंधन जास्त प्रमाणामध्ये लागतं. आता आपण वाफवणे, स्टीमिंग जी पद्धत आहे त्याच्यामध्ये काय आहे, की ह्यामध्ये पाणी जे उकळलं जातं आणि त्याच्यावरती वाफेवरती काय होतात, पदार्थ शिजवले जातात. आता पदार्थ प्रत्यक्ष डायरेक्ट वाफेच्या संपर्कात येतात किंवा अप्रत्यक्षपणे वाफेच्या संपर्कात येऊन पण शिजतात. आता प्रत्यक्ष वाफवण्यामध्ये काय केलं जातं, इडली, ढोकळा, आळूवडी, इडली ह्यासारख्या पात्रामध्ये काय केलं जातं, पाण्याचा खाली वापर केला जातो आणि डायरेक्ट त्याचा पाण्याचा काय होतो, वाफेचा त्यांच्याशी संबंध येतो.
आणि ह्याला पण 100 डिग्री सेल्सिअस इतकं साधारणतः टेम्परेचर लागतं, कारण त्याची वाफ तयार व्हायला 100 डिग्री सेल्सिअसलाच पाणी उकळल्यावर वाफ तयार होते, त्याशिवाय वाफ तयार होत नाही. आणि अप्रत्यक्ष वाफवण्यामध्ये काय येतं, की विस्तवावरती ठेवायच्या ऐवजी काय केलं जातं, खाली पाणी ठेवलं जातं. पाण्यामध्ये अजून एक भांडं ठेवलं जातं आणि त्या भांड्यांमध्ये हे केलं जातं. मग त्यामुळे डायरेक्ट वाफ लागत नाही. तुम्ही आता बघा, चॉकलेट मेल्ट करताना तुम्हाला आयसिंग करायचंय केकवरती, तर तुम्ही चॉकलेट मेल्ट करायचं तुम्हाला, तर तुम्ही काय करता, डायरेक्ट गॅसवरती ठेवलं तर चॉकलेट जळेल. मग तुम्ही आधी पाणी गरम करता आणि मग त्यामध्ये दुसरं एक कंडक्शनचं भांडं ठेवून चॉकलेट ठेवता आणि ते वितळवता. मग हे पुडिंग म्हणा किंवा कस्टर्ड म्हणा किंवा आपण कच्चं दूध वड्या करतो की खरवसाच्या वड्या करताना डायरेक्ट प्रत्यक्षपणे त्याचा वाफेचा वापर आपण शक्यतो करत नाही, की अप्रत्यक्षपणे काय केलं जातं, त्याला वाफ दिली जाते. मग आता अप्रत्यक्षपणे वाफ होण्याचे काय फायदे आहेत, की सतत लक्ष ठेवावं लागत नाही. एका वेळी त्याच्यामध्ये 2-3 पदार्थ शिजवता येऊ शकतात. नंतर पोषक घटकांचा नाश होत नाही आणि पचायला पदार्थ हलका बनतो आणि इंधन पण कमी लागतं. आणि पदार्थ तोट्यामध्ये काय, की कधी-कधी म्हणजे गॅस पाणी गरम होऊन मग ते कंडक्शननी कधी-कधी वेळ पण लागतो आपल्याला. आणि चवीमध्ये काय तेवढी स्वादिष्टता काही येत नाही. डायरेक्ट वाफ लागणे आणि कमी वाफ लागल्याने काय होते, स्वादिष्टता येत नाही. आता प्रेशर कुकर सगळ्यांनाच माहिती आहे. दाबाखाली वाफवणे ते सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. याच्यामध्ये साधारणतः 110 ते 120 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान प्रेशरने निर्माण होतं. म्हणजे उत्कलन बिंदूपेक्षा पण जास्त उष्णता इथं काय होते, आपोआपच निर्माण होते. आणि प्रेशर कुकरची रचना कशी आहे, की साधारणतः उभट आकाराचं भांडं सगळ्यांना माहितीये कसं आहे ते. आणि आता स्टीलचे पण बनवलेत, अॅल्युमिनियमचे पण, पण बहुतेक करून लोक अॅल्युमिनियमचे आता वापरत नाहीत, सगळे स्टीलचेच वापरतात. हा. आणि शक्यतो कुकर गार झाल्याशिवाय उघडत नाही आपण, कारण त्याच्या वाफेमुळे काय होतं, की सगळं पदार्थ वर येऊन पोळण्याची किंवा भाजण्याची शक्यता असते. पूर्णपणे दाब कमी झाल्याशिवाय आपण प्रेशर कुकर काय वापरत नाही, हे उघडत नाही. त्याच्यामध्ये उच्च हे प्रामुख्याने हाय अल्टिट्यूड साठी कुकर निर्माण झाला, प्रेशर कुकर. ऍक्च्युली आपण प्रेशर कुकर मध्ये अन्न शिजवलं नाही पाहिजे, कारण आपल्या इथं कसं आहे, की आपण काही हाय अल्टिट्यूडला राहत नाही. हाय अल्टिट्यूड म्हणजे तुम्ही जेव्हा 8,000 हाईटच्या पुढं जेव्हा राहता, 8,000 फीट हाईटच्या पुढे, तर तिथं काय होतं, की हवेचं प्रेशर कमी असतं आणि अशा वेळेस पदार्थ शिजायला वेळ लागतो. मग तिथं पदार्थ शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर करतात, कारण तिथं आपोआपच प्रेशरमुळं 110 ते 120 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान तयार होतं आतमध्ये आणि प्रेशर निर्माण होतं आणि मग पदार्थ शिजतो. आपल्या इथं आपण ऍक्च्युली असं प्रेशर कुकर नाही वापरायला पाहिजे, कारण तो हेल्थसाठी तेवढा चांगला नाही असं म्हणलं जातं, कारण इतक्या प्रमाणामध्ये फटकन पदार्थ शिजवल्यानंतर त्यातलं न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्याच्यामुळं शक्यतो हाय अल्टिट्यूडला वापरायसाठी तयार झाला, पण आता आपण त्याचा सरास लवकर अन्न शिजतं म्हणून आपण सरास वेळ कमी लागतो, लवकर अन्न शिजतं, सॉफ्ट होतं म्हणून आपण सगळेजण सरास प्रेशर कुकरचा वापर करतो. हम्म. त्याच्यानंतर प्रामुख्याने आता अ, सगळ्या दृष्टिकोनातून काय ह्याचे फायदे काय प्रेशर कुकरचे, तर फायदेशीर अन्न शिजवण्याची पद्धत आहे, कारण उष्णता कमी लागते, इंधन कमी लागतं, एकापेक्षा एका वेळी आता 3 भांड्यामध्ये 3 पदार्थ तुम्ही ठेवू शकता, कमी वेळ लागतो, म्हणजे कधी क्षम आणि इंधनांची बचत होते, अन्न पचायला सोपं जातं. आणि तोटेमध्ये काय असतं मध्ये ह्याच्यामध्ये प्रामुख्याने, की आता तुम्ही प्रेशर कुकर गरगट्टा भाज्या बनवता प्रेशर कुकर, तर त्या भाज्यांचा रंग पूर्ण बदलतो, न्यूट्रिशन पण थोड्या प्रमाणात कमी होतं. पावभाजीचं बनवताना पण काही जण आपण प्रेशर कुकरमध्ये पावभाजीच्या भाज्या शिजवतो, त्याच्या वेळेस पण काय होतं, की त्या भाज्यांचा एकमेकांना उग्र वास लागतो किंवा गंधकाची संयुगे उष्णतेने काय होतात, वेगळी होतात आणि त्यामुळे भाजीचा एक प्रकारचा वेगळा वास आपल्याला येऊ शकतो. तर साधारणतः कोबी ही कशी गंधकयुक्त भाजी आहे, सल्फरचा वास येतो त्याचा वेगळ्या प्रकारचा, म्हणजे मग कोबी पावभाजीमध्ये थोडा कमी टाकावा असं आपण म्हणतो साधारणतः. आता स्निग्ध पदार्थांचा वापर करून अन्न शिजवत्या पद्धतीमध्ये परतण्यामध्ये काय करतो, की आपण कढईमध्ये थोड्या प्रमाणामध्ये ऑइल किंवा घी टाकून आपण करतो. तर नंतर
पराठा किंवा हे तव्यावरती भाजतो. तो कमी पदार्थामध्ये थोडंसं 1 चमचा किंवा अर्धा चमचाच आपण तेल वापरतो आणि तळण्यामध्ये खूप प्रमाणात तेल वापरतो. आणि त्याच्यामध्ये आपण काय होतं, की आता तळण्यामधले फ्राईंग मध्ये काय होतं, की ह्याच्यामध्ये 180 डिग्री ते 220 डिग्री तापमान असतं पहिलं गोष्ट म्हणजे. आणि त्यामुळे काय होतं, की खूप खूप तेच तेल परत वापरलं तर ते तेलाचे आपल्याला काय होतं, की आपोआपच त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होतात. त्यामुळं एकदा तळल्यानंतर ते तेल परत शक्यतो वापरू नये. हं. त्याच्यानंतर कधी-कधी काय होतं, की तेलाला कधी-कधी आपण तेल त्यामध्ये जळतात वस्तू त्याच्यामध्ये आणि त्यामुळे काय होतं, की ते निथळून आपण काय करतो, परत तेल वापरतो. तर शक्यतो तसं तेल वापरू नये. कमी तेलात शिजवण्यामध्ये काय होतं, की ह्याच्यामध्ये आपोआपच तुम्हाला थालीपीठ म्हणा, धपाटे, पराठे, धिरडी, डोसा त्याला आपण थोडंसंच तेल किंवा तूप आपण साइडनी सोडतो. त्याच्यामुळे त्यांचं टेस्ट पण चांगली लागते. आरोग्याला पण हानिकारक नाही, हेल्दी आहे. त्याला आपण शॅलो फ्राईंग पण म्हणू शकतो इंग्लिशमध्ये. आणि परतले तर परतणं तर सगळ्यातच जास्त सोपं कारण कमी तेलामध्ये अ, शिजवलं जातं आणि पाणी पण आपोआपच भाजीचंच वापरलं जातं आणि सुंदर रंग आणि चव येतो आणि अन्नपदार्थ सारखा हलवल्यामुळं एकसारखा हलवल्यामुळं सगळीकडनं चांगला शिजतो आणि चवीला पण चांगला लागतो. आता तळण्याच्या फायद्यामध्ये कुरकुरीत लागतात, खुसखुशीत लागतं, टेस्टी लागतं. नंतर समाधान वाटतं तळलेल्या गोष्टी खाल्ल्यावरती आणि अधिक प्रमाणामध्ये ऊर्जा आणि उष्मांक मिळतात. हं. तोट्यामध्ये काय की पदार्थ हे जड असतात, वजन वाढवण्याकडे सारखं-सारखं तळलेले पदार्थ खाऊ शकत नाही, वजन वाढवतात. कधी-कधी ॲसिडिटी निर्माण करतात. त्यामुळे शक्यतो काय केलं पाहिजे आपण हे वापरलं नाही पाहिजे. आता इलेक्ट्रिक फ्रायर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की विद्युत तळक म्हणजे काय, की इलेक्ट्रिक कंडक्शन किंवा आपली कॉईल कशी असते पाण्याची गरम करायची, तसंच ह्याला प्रामुख्याने काय असतं, की कॉइल्स असतात आणि ह्याच्यामधून आपोआपच ते वरती तेल गरम केलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याला इलेक्ट्रिक फ्रायर म्हणतात आपण. कधी-कधी आता ते अ, हे जे आहेत आपले काय म्हणायचं आता आपण जे फ्रायर जे सगळे काही निघालेत आता, की कमी तेलामध्ये लावण्यासाठी मग ते खाली भांड्यामध्ये ठेवतात आणि 180 डिग्री सेंटी 220 त्याला नुसतं थोडंसं वरनं तेल लावतात. ज्यांचं वजन वाढतंय आणि ज्यांना डीप फ्राईंग नाही करायचं ते इलेक्ट्रिक फ्रायर वापरतात अशा वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर कोरडी उष्णतेमध्ये प्रामुख्याने ओव्हन येतो. ओव्हनमध्ये तुम्ही ग्रिलिंग करता, शेंगदाणे भाजणे, रवा भाजणे, रोस्टिंग करू शकता. सोलार कुकरचा पण वापर तुम्ही करू शकता रोस्टिंगसाठी. तो पण सगळ्यात चांगला उपाय आहे आणि ते पण हळू-हळू होतं आणि एकदम टेस्टी होतं आणि त्याच्यातले पण न्यूट्रिशन्स जात नाही. प्रत्यक्ष भाजण्यामध्ये तुम्ही डायरेक्ट कढई ठेवता गॅसवरती आणि त्याच्यावरती आपोआपच शेंगदाणे किंवा रवा डायरेक्ट भाजता. इनडायरेक्ट रोस्टिंगमध्ये काय होतं, की पोळी, भाकरी पण काय करतो आपण, की कढईवरती म्हणजे तव्यावरती पण भाजतो आणि डायरेक्ट गॅसवरती पण भाजतो. कधी-कधी वाळूचा वापर करतो आपण, की बघा तुम्ही केक बनवण्यासाठी पण काही जण वाळूचा वापर करतात किंवा मिठाचा वापर करतात किंवा ज्वारी, राजगिरा, मक्याच्या लाह्या असं बसवण्यासाठी आपण वाळूचा वापर शेंगदाणे, खारे शेंगदाणे पण कधी-कधी वाळूमध्ये बनवले जातात. तर हे इनडायरेक्ट रोस्टिंग झालं एक प्रकारचं. ह्याला 160 डिग्री ते 175 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान लागतं साधारणतः. आता भट्टीत भाजायचं किंवा बेकिंग करायचं. मग तुमच्याकडे मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन असतात. तर ते मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन 2 प्रकार. मायक्रोवेव्हमध्ये कमी असते उष्णता. ओव्हनमध्ये जास्त प्रमाणामध्ये ग्रिल केलं जातं बेकिंग वगैरे. तर तुम्हाला सगळ्यांना ओव्हन माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. तर त्याच्यामध्ये काय असतं, की आपोआपच अभिसरण पद्धतीने ओव्हनमधली हवा गरम होते आणि पदार्थ भाजला जातो. त्याच्यामध्ये पण 150 ते 250 डिग्री सेल्सिअस मायक्रोवेव्ह म्हणा किंवा ओव्हन म्हणा. मायक्रोवेव्ह आणि ओव्हन एकन फंक्शन असलेले एकत्र पण मिळतं आणि नुसतं मायक्रोवेव्ह फंक्शन असलेला पण वेगळा मिळतो आणि ओव्हनचं फंक्शन असलेला पण वेगळा असा मिळू शकतो. तुम्ही बिस्किटं बनवणे, बेकिंगचे प्रॉडक्ट्स तयार करणे, मोठ्या प्रमाणात बिझनेस करत असाल किंवा घरगुती जरी तुम्हाला थोडं-थोडं करायचं असेल, तर ओव्हन किंवा मोठे-मोठे OTGचे ओव्हन पण इन्स्टॉल करतात खाली. हं. तर हे अभिसरण पद्धतीने काम करतात. 150 ते 250 डिग्री आणि शक्यतो ह्याच्यामध्ये आपण अॅल्युमिनियमची भांडी वापरतो, कारण ती अॅल्युमिनियमची भांडी कंडक्शनला एकदम चांगली असतात म्हणून. आता तर बऱ्यापैकी सिलिकॉनचे पण पॉट्स आले, पण किती योग्य असतात मलाही माहीत नाही. परंतु माझं असं म्हणणं आहे, की शक्यतो वापरू नयेत. जेवढं शक्य आहे तेवढं आपण
अल्युमिनियम पण शिजल्यानंतर पटकन त्यातनं पदार्थ काढून ठेवावा, जास्त वेळ त्यात ठेवू नये. त्याच्यानंतर ओव्हन मध्ये काळजी काय घ्यायची, तर सारखं सारखं ओव्हन उघडून पदार्थ बघू नये. तापमान नियंत्रित ठेवता येतं ह्याच्यामध्ये ओव्हन मध्ये, कारण आपण जे तापमान बाहेर बटनावरती नियंत्रण करणार तेच तापमान राहणार. अन्नपदार्थ पूर्णपणे शिजवला जातो. भाजलेला पदार्थ पचायला सुलभ असतो. पोषक घटकांचा नाश पण कमी होतो आणि भरपूर तेल तूप न वापरता खरपूसपणे आपल्याला काय होतं, इथं भाजलं जातं. आता ग्रिलिंग जी पद्धत बघितली किंवा शेकणे आपण म्हणतो, तर ह्याच्यामध्ये ग्रिलिंग मध्ये नॉनव्हेजचा पण भाग असतो, की ग्रिल करतात नॉनव्हेज जाळल्यासारखं, थोडक्यात एक मांस म्हणा, मासे, सँडविच हे ग्रिल करतात. आपण म्हणतो सँडविच ग्रिल करून आण. ग्रिल करून आण म्हणजे काय असतं, की असे लोखंडाचे रॉड्स असतात आणि ते लोखंडाचे रॉड किंवा तारा तापतात आणि तापल्यानंतर त्याच्यावरती पदार्थ ठेवला तर त्याची उष्णता होऊन तो एक प्रकारचं ग्रिलिंग होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा उष्णतेचा संपर्क येतो आणि मग काय होतं, की आपापच तो पदार्थाला असं ग्रिल्ड किंवा मग तुम्ही रोटी म्हणा किंवा ग्रिलिंग असतं हे प्रकारचं एक प्रकारचं. तर ह्या पद्धतीमुळे पण फायदे काय आहेत? उत्सर्जन पद्धतीने उष्णता मिळते ग्रिलिंगमध्ये आणि पृष्ठभाग खरपूस होतो, कुरकुरीत होतो. पोषक घटकांचा नाश पण कमी होतो. मिश्र पद्धतीमध्ये माहिती आहे तुम्हाला 2 पद्धती आपण एकत्र वापरतो. हं. आळूवडी आपण डायरेक्ट फोडणी वाफवून परत तळतात काही जण. 2 पद्धती वापरतात. कचोरी, सामोसा आपण बेक पण करू शकतो आणि तळू पण शकतो. दोन्ही करू शकतो. पुरणपोळीला आधी वाफेवर शिजवलं जातं आणि परत त्याचा रोस्टिंग भाग, पोळीचा भाग रोस्ट केला जातो. तर ह्या 2 प्रकारच्या पद्धती वापरून पण आपण बऱ्याच गोष्टी करतो. तर आधुनिक पद्धतीमध्ये सूर्यप्रकाशाची चूल तुम्हाला सगळ्यांना माहिती की ह्याच्यामध्ये काय असतं की साधारणतः विशिष्ट किरणाच्या पद्धतीने सूर्याची जी किरणं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बहिर्वक्र भिंगाचं हे वापरलं की एका ठिकाणी सगळी किरणं जमा होतात आणि उष्णतेने तो कागद जळलेला प्रयोग आपण पाहिलेला त्याचाच वापर करून इथं पदार्थ शिजवायला वापरलं जातं. चौकोनी आकाराची काय असते, एक पेटी असते. पेटीच्या आतील बाजूला काळा रंग लावलेला असतो. त्यामुळे काय होतं, की अन्न शिजवण्याचे डबे अॅल्युमिनियमचे असतात आणि त्या डब्यांना देखील बाहेरून काळा रंग लावतात. त्यामुळे काय होतं, काळा रंग सूर्यप्रकाशातील उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतो. पेटीवरती काचेचे पातळ झाकण लावतात, कारण सूर्यकिरणांना आत यायला वाव पाहिजे आणि त्यामुळे काय होतं, की आपोआपच ते उष्णतेने काळ्या रंगाने ऍब्झॉर्ब करून लवकरात लवकर पदार्थ शिजतो. प्रामुख्याने नैसर्गिक पदार्थापासून उष्णता मिळते त्यामुळं गॅसचा इंधनचा बचत होतं. त्याच्यानंतर सतत लक्ष ठेवावं लागत नाही. जास्त वेळ गरम राहतात ह्यातले पदार्थ. पोषक घटकांचा नाश होत नाही आणि ह्याच्यामध्ये पण एका वेळी 4 भांड्यामध्ये आपल्याला पदार्थ शिजवता येतो. आता फक्त ऋतू आणि हवामान. पावसाळा असेल तर तुम्हाला तोट्यामध्ये काय, पावसाळा असल्यावर कधी-कधी सूर्य दिसत नाही. तर त्यावेळेस ह्याचा आपण वापर करू शकत नाही. पण ह्याला वेळ जास्त लागतो. 2 ते 4 तास वेळ लागतो. एवढा वेळ थांबायची आपली तयारी नसते कधी-कधी. कधी-कधी सूर्यकिरणांचा कोन बदलण्यासाठी आपल्याला आरशाचा कोन बदलावा लागतो. नंतर कधी-कधी गच्चीवर पेटीने आणणे ह्याच्यामध्ये पण खूप वेळ जातो. अ, ह्याच्यामध्ये तळलेले पदार्थ बनवता येत नाहीत. हा एक तोटा असतो सूर्यभट्टीचा. हं. आता सूक्ष्मलहरी भट्टीला आपण काय म्हणतो मायक्रोवेव्ह ओव्हन. सूक्ष्मलहरी भट्टीला मायक्रोवेव्ह म्हणतात. ह्याच्यामध्ये नव्या युगाचं हे प्रतीक आहे. श्रीमंत वर्गातील लोकांचा ह्याकडे जास्त कल आहे. त्याच्यानंतर मध्यमवर्गीयांकडे पण आता सध्या आलेला आहे सगळ्यांकडे. तर ह्याच्यामध्ये शाकाहारी आणि ते मांसाहारी पासून सगळं आपल्याला सूप पासून डेझर्ट, पिझ्झा, केक असे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. आता हे कसं काम करतं, तर ह्याच्यामध्ये मॅग्नेट्रॉनची नलिका बसवलेली असते आणि जेव्हा आपण ओव्हन सुरू करतो, तेव्हा ह्या विद्युत प्रवाहाचं उच्च वारंवारतेने त्या नळीतून जाताना काय होतं, सूक्ष्म लहरीमध्ये रूपांतर होतं आणि यालाच आपण विद्युत चुंबकीय उत्सर्जन शक्ती म्हणतो. आणि ही काय असते प्रति सेकंद साधारणतः 2450 दशलक्ष वेळा हलवते. म्हणजे काय करते तर सूक्ष्म लहरी निर्माण करण्यासाठी तिथं इतक्या वेळा ते कंडक्शननी हलवलं जातं आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होतं किंवा मॅग्नेटिक लहरी तयार होतात आणि त्याच्यामुळे उष्णता निर्माण होते आणि 2 ते 10 पट गतीने आपला पदार्थ शिजतो. आता ह्याच्यामध्ये फक्त मॅग्नेटिक कंडक्शन असल्यामुळं आपल्याला स्टीलची भांडी किंवा धातूची भांडी वापरता येत नाहीत.
मग आपल्याला काचेची भांडी किंवा मायक्रोवेव्हसाठी स्पेसिफिक प्लास्टिकची मायक्रोवेव्हच्या ह्याच्यासाठी भांडी मिळतात, काचेची भांडी मिळतात, तर ती वापरावी लागतात. कारण जर तुम्ही वेगळ्या प्रकारची भांडी वापरली तर कधी कधी काच ब्रेक होते किंवा मायक्रोवेव्ह मध्ये प्लास्टिक वितळतं. त्यामुळे मायक्रोवेव्ह साठी खास त्याची उष्णता सहन करणारी भांडी असतात, तर तीच वापरावीत. मायक्रोवेव्ह सेफ म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं. दुसरी भांडी वापरली तर त्याचे उष्णतेने निर्माण होणारे प्रमाण आणि किंवा त्याच्याने मायक्रोवेव्ह बस्ट पण होऊ शकतो. त्यामुळं त्यांचीच भांडी वापरावीत. आता याचे फायदे काय आहे? नैसर्गिक स्वाद कायम राहतो, कमी स्निग्ध, कमी ऑइलमध्ये किंवा कमी तेलामध्ये पदार्थ शिजवला जातो, पोषक घटकांचा नाश होत नाही आणि ह्याच्यामध्ये भांडी गरम होत नाहीत शक्यतो. त्यामुळं काय होतं की उचलायला करायला सोपं पडतं. कधी कधी भांडी गरम होतात, त्यामुळे आपण त्याला ग्लोव्ज पण वापरावे लागतात. कधी कधी असं होतं. आणि लवकर शिजतं, ह्याच्यामध्ये जे काही पदार्थ आहे तो लवकर तयार होतो आणि निर्जंतुक बनतं हे. त्यामुळं पण ओव्हनची किंमत काय, तोटे काय, तर ओव्हनची किंमत जास्त आहे, सर्वसामान्य लोकांना परवडणार नाहीये. कधी कधी लोकांना वापरायचं माहित नसतं, त्याच्यामुळे पण अडचणी येतात. पण ह्याच्यामध्ये पण तळणं आपल्याला शक्य नाही होत. आणि ओव्हन मध्ये आपल्याला वेगळी भांडी वापरावी लागतात, त्यासाठी परत वेगळा खर्च करावा लागतो. तीच भांडी आपण, जी नॉर्मल भांडी ती त्याच्यावरती आपण वापरू शकत नाही. आता इन्फ्रामॅटिक कुकिंग किंवा इन्फ्रारेड कुकिंग म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय असतं, आयताकृती पेटी आहे आणि तुम्हाला बघा, तुम्ही सँडविच करताना वापरता ह्या पेट्या किंवा आपण सँडविच मेकर्स म्हणतो किंवा वेगळे येतात, बजाजचं सँडविच मेकर, दोन्ही इकडनं ग्रिल असतं, नॉनस्टिकचं कव्हरिंग असतं त्याला आणि आपण एकमेकावरती झाकून करतो, त्याला इन्फ्रामेट कुकिंग म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये काय होतं की बुडाशी काय असतं की गरम होणारे मूलद्रव्य असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की सगळीकडे उष्णता मिळते आणि इन्फ्रारेडचा जो किरण आहे की उत्सर्जन वहनाने काय होतं, हे गरम होतं आणि त्याच्यामुळे चिकन, सँडविच, केक असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ किंवा तुम्ही आता वॅफेल्स तयार करता, तुम्ही वॅफेल्स ते आईस्क्रीमच्या कोणासाठी जे वॅफेल्स असतात ना, किंवा ते वॅफेल्स खायचे पण कोण हे असतात दुकान, तर ते बनवताना ह्याचा वापर आपण करू शकतो. परंतु नंतर आता डॅझल रॉस्ट क्वीन, तर डॅझल रॉस्ट क्वीन म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञानावरचं स्वयंचलित विद्युत उपकरण आहे. ह्याचं काय असतो, आतील व बाहेरील भाग नॉनस्टिक कोटिंग युक्त असतो आणि त्यामुळे पदार्थासाठी पीठ तेल वापरता येते आपल्याला. मग याच्यामध्ये पोळी, थालपीठ, पराठा, खाकरा, फुलका, पुरणपोळी काही मिनिटांमध्ये तयार होतं. कणिक सैलसर भिजवून उपकरणाचा समजा लाल दिवा बंद झाल्यावर काय होतं, कणकेचा गोळा आपण मशीनच्या मध्यभागावर ठेवून हँडलने योग्य दाब दिल्यावर काय होतं, पोळी तयार होऊन एका बाजूने भाजली जाते. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की ते स्टीलचं येतं आणि असं झाकण असतं, ते खालची बाजू गरम होते. तर आपण कणिक भाजून तिचा गोळा ठेवला आणि तो दाबला की तिचा आकार येतो गोल आणि त्याच्यावरती त्याच्याने भाजून परत आपण उलट केलं की असं वर्ण दाब दिला की फुगते पोळी. हे सगळ्यांना माहितीये, मी त्याचं तुम्हाला चित्र पण पाठवते नोट्स मध्ये. तर पण हे सगळ्यांनाच करता येतं असं नाही, बऱ्याच जणांना वापरताच येत नाही किंवा बऱ्याच जणांना त्याचा आकारच बनवता येत नाही. कधी कधी पीठ त्यांचं हे होतं. पण ह्याच्यावरती आपल्याला नॉनस्टिकचं कोटिंग असतं, त्यामुळे लाकडी चमचा वापरावा लागतो. हं ह्याच्यामध्ये काही कोणाला अडचण आहे का? अडचण नाहीये काय मॅडम. नाही ना? तर आता नाही मी नाही. तुम्हाला हे सगळ्या अन्न शिजवण्याच्या पद्धतीच्या नोट्स पाठवून देते. परीक्षा कधी आहे तुमची सांगितलं तर तुम्हाला आणि तो पण आपण आता पुढचा मेनू प्लॅनिंग आता प्रथम वर्षामध्येच हे दोन्ही प्रश्न आलेले आहेत, की समतोल आहार त्याचं महत्व सांगा आणि मेनू प्लॅनिंग करा. मी तुम्हाला समतोल आहार मेनू प्लॅनिंग आपण परवाच घेतलं की मॅडम. मेनू प्लॅनिंग करताना काय गोष्टी विचारात घ्यायच्या, मेनू प्लॅनिंग का गरजेचं आहे, मग मेनू प्लॅनिंग मध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू तुम्ही बघून कसं घडणार, ते तर आपण परवाच बघितलं की मॅडम. ते बघितलं. मग तसाच आता पण प्रश्न आहे, की गर्भिणीचा 1 दिवसांचा आहार लिहा किंवा वृद्ध व्यक्ती त्याचा 1 दिवसाचा आहार असं. बघा आता तुम्ही गर्भिणी, तुम्हाला मी साधारणतः प्रत्येक गोष्टीचं कार्बोहायड्रेट शिकवताना, फॅट शिकवताना गर्भिणीला सगळ्या गोष्टींची गरज जास्त प्रमाणात असते आपण लिहिलंय, है की नाही? तर मग हं. साधारणतः तुम्ही की गर्भिणीचा आहार की बाबा तिला पहिला म्हणजे ती कुठल्या ट्रायमेस्टर आहे त्याच्यावरती पण अवलंबून असतात. आता पहिल्या 3 ट्रायमेस्टर मध्ये तिला उलट्या होतात.
मी म्हणून म्हणलं हा प्रश्न कारण सेकंड याला यायला पाहिजे, त्यांनी ऍक्च्युअली लिहिलंय. पण तुम्ही आता हे काही लिहू नका की पहिल्या सेकंड थर्ड टर्म मध्ये. पण तरी पण मी तुम्हाला एक सांगते की पहिल्या टर्म मध्ये उलट्या होत असतात, मग त्यावेळेस आपल्याला कोरडं दिलं पाहिजे सकाळी उठल्या उठल्या तिला. मग त्यावेळेस तुम्हाला पिठी साखर, तूप तूप किंवा ड्राय बिस्किट किंवा कोरडी चपाती, जे लिक्विड काही युक्त नाही, असं द्यावं लागेल. सेकंड ट्रायमिस्टर पासून तुम्ही तिला दूध देऊ शकता, खारीक खोबऱ्याचा लाडू सकाळी देऊ शकता. त्याच्यानंतर 10-11 वाजता मग तिचं जेवण कसं असावं, तर एक उसळ, एक पालेभाजी, एक कोशिंबीर, अर्धी वाटी डाळ, वरण, 2 फुलके. तर ह्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही कार्बोहायड्रेट्स आता बघा, तुम्ही 2 फुलक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स पण आले, प्रथिने पण आले. त्याच्यानंतर डाळ आणि उसळीनुसार पण काय आलं की त्याच्यामध्ये पण प्रोटीन्स आले. दुसरं, पालेभाज्यांमध्ये फायबर्स आले. त्याच्यानंतर कोशिंबिरीमध्ये फायबर्स आले. कोशिंबीरमध्ये कधी कधी दही किंवा ताक असतं, तर त्याच्यामुळे पण आपण त्याचं पण आलं, म्हणजे की आपण जे काही हे म्हणायचं ते आलं. आणि सगळ्यामध्ये न्यूट्रिशन व्हॅल्यू कोशिंबीर आणि पालेभाजीमुळे बाकीचे विटॅमिन्स किंवा मिनरल्स असं आपण हे करू शकतो. म्हणजे आता सकाळी उठल्यानंतर तुम्ही नाश्ता करू शकता. मग स्नॅक्स मध्ये तुम्ही शिरा द्या, कधी लापशी द्या, कधी पोहे द्या, कधी उपमा द्या, कधी मग सकाळच्या नाश्त्याला तुम्ही एखादं फळ पण घेऊ शकता, केळ किंवा सफरचंद. मग तुम्ही गर्भिणीचा आहार लिहिताना साधारणतः 2-2.5 तासांनी 2-2.5 तासांनी एखादी वस्तू लिहू शकता. म्हणजे सकाळी उठल्यावरती तुम्ही समजा जर उपमा लिहिला, एक फळ लिहिलं, किंवा मग सकाळी उठल्या उठल्या तुम्ही दूध लिहा, त्याच्यानंतर 8-9 वाजता एखादं फळ लिहा, 10 वाजता उपमा लिहा, 12-1 वाजता जेवण लिहा असं पूर्ण. 4 वाजता तुम्ही एखादा लाडू लिहा, 6-7 वाजता साधारणतः एखादं सूप लिहा, 8-9 वाजता मग परत जेवण, भाकरी, एखादी भाजी. मग रात्रीचं जेवण जरासं हलकं, की म्हणजे बाबा हलकं पचायला, हलकं भाकरी. सकाळच्या जेवणात चपाती असेल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये भाकरी, किंवा मग तुम्ही आपलं साधं आपला नेहमीचा मेनू असतो, जसं शेंगाची आमटी किंवा पिठलं किंवा लिंबाचं लोणचं गोड, असं आपण किंवा लिंबू पिळून वरण भात किंवा खिचडी संध्याकाळच्या वेळामध्ये, इडली, स्नॅक्स टाईप पण संध्याकाळी घेऊ शकता तुम्ही. तर ते साधारणतः वरपासून खालपर्यंत म्हणजे तुम्ही आयर्न पण देताय, हे पण देताय, कॅल्शियम सोर्सेस मध्ये तिला हे पण देताय बाकीच्या गोष्टी, किंवा बाबा पनीर एखाद्या दिवशी जेवणामध्ये. मग भाजींमध्ये तुम्ही ऑर करून लिहायचं, म्हणजे की बाबा वन डे प्लॅनिंग मध्ये तुम्ही आज तर पनीर घेतलं तर उद्या बाबा पालेभाजी किंवा परत उसळ, असं म्हणजे चेंज करायचं त्याच्यामध्ये, की कॅल्शियम सोर्सेस पाहिजेत, सगळं पाहिजे. मी तुम्हाला आता हे जे सांगितलं की बाबा साधारणतः 2-2.5 तासांनी एखादी म्हणजे फळं पाहिजेत, कुठली पण सीझनल फळं जेवणामध्ये. जेवणामध्ये म्हणजे स्नॅक्स मध्ये 10च्या. मग कधी कधी उन्हाळा असेल तर त्याच्यामध्ये लिक्विड ऍड करू शकता. हे तुम्ही खाली खाली छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहून टाकायचं परत पुढं, की सीझन वाईज पण बदलतो, की उन्हाळा असेल तर तुम्ही जास्त लिक्विड युक्त डाएट घेतलं पाहिजे. मग कलिंगड, खरबूज खाल्ली पाहिजेत, पाणी जास्त पिलं पाहिजे, शहाळं पिलं पाहिजे, खारीक खोबऱ्याचे लाडू खाल्ला पाहिजे, शेंगदाण्याचा लाडू खाल्ला पाहिजे, किंवा ड्रायफ्रुट्स तुम्ही नाश्त्याला घेऊ शकता, किंवा संध्याकाळी 6च्या आसपास स्नॅक्स किंवा मखाना घेऊ शकता. मग असं हे चेंज करणार आपण वीकली. आज हे खाल्ले तेच उद्या नाही खाऊ शकत, कारण विविधता नसेल तर तिला पण कंटाळा येणार. तर मग तेच सोर्सेस फक्त वेगवेगळ्या प्रकारे वापरून आपण तुम्ही कुठल्या तरी एका टायमिंगला फळं घ्या, दूध घ्या कुठल्या तरी एका टायमिंगला. त्याच्यानंतर रात्री झोपताना हळद घालून दूध असं पण घेऊ शकता तुम्ही. जर डिनर उशिरा करत असेल तर 6ला जर डिनर करत असेल तर संध्याकाळी हळद घालून दूध देऊ शकता. जर डिनर 8 वाजता 9 वाजता होत असेल तर दूध सकाळीच करा. हम्म. त्याच्यानंतर लाडू, मग त्याच्यानंतर एखादं फळ, त्याच्यानंतर जेवण, मग त्याच्यानंतर परत संध्याकाळी 4चा स्नॅक्स, परत संध्याकाळी 6चा स्नॅक्स, म्हणून 8 वाजता जेवण. हम्म? मी तुम्हाला तरी पण एक दिवसाचा डाएटचा फोटोज पाठवते. हा, तुम्ही मी सांगितलं ते पण घेऊ शकता, किंवा मी तुम्हाला एक डाएटचा फोटोज पाठवून देते. हा. हो, हो. चालेल. हो, ठीक. चालेल.